17 फेब्रुवारीला ग्रहण होणार आहे. तर हे जे ग्रहण होणार आहे ते भारतातून दिसणार नाहीये. त्यामुळे या ग्रहणा संदर्भामधले जे काही नियम आहेत ते पाळायची काहीच आवश्यकता नाही. गर्भवती, विशेषतः गर्भवती महिलांनी, त्याचप्रमाणे पेशंट यांनी आणि इतरही काही लोकांनी घरात ग्रहणाचे कोणतेही वेद किंवा नियम पाळू नयेत. मात्र एक आहे, जर का तुम्ही साधक असाल, तुम्ही जर का उपासना करायची इच्छा असेल, कारण की काय आहे, ब्रह्मांड एकच आहे. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा फायदा आणि म्हणजे नुकसान दोन्ही प्रमाणामध्ये होतच. तर उपासना त्या काळामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी त्या काळामध्ये जे ग्रहणाचे वेद आणि ग्रहण काळ अक्षरशः सांगितलेला असतो तो काही तासांचा असतो. त्या तासांमध्ये त्यांनी उपासना करू शकता. आता तुमच्याकडे जर प्रत्यक्ष सद्गुरू असतील तर त्या गुरुमंत्राचा जप करावा. जर ते नसतील तर तुमच्या कुलदेवीच्या नावाचा तुम्ही जप अनुष्ठान त्यावेळेला करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या ग्रहणाचे कोणतेही विपरीत परिणाम जे आहेत ते जाणवणार नाहीत. आणि ग्रहण काळामध्ये केलेली उपासना ही ग्रहण होते, म्हणजे आपण म्हणतो ना खाल्लेलं ग्रहण झालं, तसं त्या काळामध्ये केलेली उपासना ही परमेश्वर स्वतःकडे ती ग्रहण करतात. म्हणून ग्रहण काळामधल्या उपासनेला विशेष महत्व दिलेलं आहे. तर ही गोष्ट किंवा ह्या जे काही नियम आता मी तुम्हाला सांगितलेले ते नेहमीसाठीच लक्षात ठेवायला काही हरकत नाही, कारण की वर्षातून 2 ग्रहण तर येतातच, एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण. तर हे नियम दोन्ही ग्रहणांच्या बाबतीमध्ये समप्रमाणामध्ये लागू होतात. अशाच नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटते. तोपर्यंत जय भवानी, जय जगदंब.